मित्रांनो नमस्कार, माझं नाव मोहन आहे. मी एक अट्टल दारुडा आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या माहोलमध्ये रमलेला राहिलेला असल्यामुळे आज रविवार असूनही खिशात 4 पैसे असूनही मी धावलेली नाही आहे. दॅट क्रेडिट गोज टू माय ओल्ड टायमर्स अँड अल्कोहोलिक्स अनॉनिमस. आत्ताच नवीन बांधव इकडे आलेला आहे एक जण. योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी आलायस मित्रा. मी पण असाच एकेकाळी आलो होतो. मला आयुष्यात वाटलं नव्हतं माझी दारू कधी सुटेल. अर्थात सुटत नाहीच, इथं आल्यावर थांबते. पण थांबते हे खरं आहे बरं का. कारण ज्या माणसाला दारू प्यायचा विचार मनात आल्यानंतर 25 मिनिटं सुद्धा थांबता येत नव्हतं, तो माणूस आत्ता तुमच्यासमोर उभं राहून 25 वर्ष आणि 10 महिने आणि 20 दिवसाचा आहे. मला खूप चांगला विषय दिलाय. सगळ्यात अगोदर मी मनःशांती समूह आणि चैतन्य समूहाचे आभार मानतो आणि कौतुक मला वाटतं. कारण मी येतोय, म्हणजे गेली 25 वर्ष मी इथे येतो. ग्रुप सुरू करणं खूप सोपं असतं मित्रांनो, परंतु ते टिकवणं फार कठीण असतं. आणि मी यांचं अभिनंदन करतो, कारण यांनी हे टिकवला. या सगळ्या मित्रांनी एकत्र राहिले, सामुदायिक कष्ट केले, म्हणून हे दोन्ही ग्रुप आज अद्याप चैतन्य समूह डॉन बॉस्को तर माझ्यापेक्षा जास्त जुना आहे. म्हणजे मी पहिल्या दिवसापासून येतो इथं. आणि ही फार मोठी अचिव्हमेंट आहे बरं का. मनःशांतीचं सुद्धा 12 वर्ष म्हणजे खरोखर अचिव्हमेंट आहे. मला विषय फार सुंदर दिलाय. विषय दिलाय म्हणजे अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये येत राहिल्यानंतर मी माझ्याबद्दल बोलणार, बदलत जाणारी मानसिकता. सगळ्यात अगोदर मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे मी माझ्या ओल्ड टायमर्सचा अतिशय आभारी आहे. त्याचं कारण असं की ह्या लोकांनी मला जो आधार दिला आणि वेळोवेळी पाठीवर थोपटलं आणि थोपटता थोपटता धोपटलं, त्यामुळे ही 25 वर्ष झालेली आहेत. आणि नुसती 25 वर्ष झाली आहेत असं नाही झालेलं, तर ही 25 वर्ष माझी आणि माझ्या कुटुंबियांची अतिशय सुखदपणाने गेलेली आहेत. आज आम्ही सारेजण समाधानाने जगतोय. बिकॉज ए वर्क्स. हाऊ इट वर्क्स. बदलत जाणारी मानसिकता. अगदीच नवीन होतो त्यावेळेला माझ्या मनात विचार असा होता, असं कुठं बोलून दारू थांबते का? कारण बोलून जर दारू थांबत असेल तर मी 10.5 वर्ष बोलणी खातोच आहे की घरच्यांची. माझी नाही थांबली. पण इथं येत राहिल्यानंतर मला कोणीही सांगितलं नाही की तू दारू पिऊ नकोस. वेअरएज मला सांगितलं तू येत राहा, तू थांबशील लेका. आणि ते लेका जे होतं ना, त्याच्यातलं प्रेम मला थांबायला मदत केली. म्हणजे काय झालं तर मी रोज रोज येत राहिल्यामुळे आधी ओळखी झालेले लोक माझे पुढे मित्र झाले. आणि मित्र म्हणल्यानंतर त्यांच्यावर हळूहळू मी विश्वास टाकायला लागलो. आणि ह्या लोणच्यातल्या कोणीही मला आत्तापर्यंत गेल्या 26 वर्षात फसवलेलं नाही. कारण माझ्यासारखा माणूस आयुष्यामध्ये बाहेर सगळीकडे फसून झाल्यावरच इथं येतो. आणि तरी त्याला असं वाटत असतं मी बेवडा आहे, पण तेवढा नाही, कारण माझं अजून तेवढं काही गेलेलं नाहीये. तर आता आपलं काय काय जायचं राहिलंय, ह्याचा अवेअरनेस इथं आल्यावर हे ओल्ड टायमर्स मला आणून देतात. इथं येऊन सुद्धा मी 8 महिने उठाबशा काढत होतो. माझं खच्चीकरण होत होतं. परंतु या लोकांनी मला सांगितलं काय नाही रे, याला जेवढ्या सातत्याने दारू पितो तितक्या सातत्याने मीटिंग कर. पहिल्या बाकावर बसून मीटिंग कर बेटे.
काय नाही थांबत तू. काय झालं, या लोकांचं ऐकायला सुरुवात केली मी. पूर्वी पहिल्यांदा काय व्हायचं, नुसतं ऐकायचो आणि ऐकून घेणं कृतीत आणणं हा विषय वेगळा आहे. यांचं ऐकायला सुरुवात केली, याचा अर्थ हे सांगायचं त्याप्रमाणे वागायला सुरुवात केली. माझी दारू थांबली आणि पहिली मानसिकता माझी अशी झाली होती की हे किती दिवस चालणार, किती वर्ष असं चालणार. कारण मला ओळखणारे माझ्या घरच्यांपासनं सगळे जण, म्हणजे ओळखीचे नाही, ओळखून असलेले, हे सगळे जण मला म्हणायचं तेरड्याचा रंग 3 दिवस, बघू ना किती दिवस टिकतोय तू. कारण माझा इतिहास तसा होता ना आणि मला तेच खरं वाटायचं. मी इथल्या ओल्ड टायमर्सने विचारायचो, मेंबर्सना विचारायचो किती दिवस चालणार होय, तर त्यांनी मला परफेक्ट सांगितलं आणि ते अजूनपर्यंत चाललेलं आहे बरं का. फक्त आजचा दिवस म्हणले, फक्त आजचा दिवस चालणार, क्या बात आहे म्हणलं. मग हे सोपं झालं म्हणलं. ते म्हणले अरे साधं ठेवलं की सोपं होत जातं. बघा त्यांनी काय सांगितलं, मानसिकता बदलायला मला मदत करायला उपयोगी पडलेली वाक्य मी बोलतो आहे. त्यांनी सांगितलं साधं ठेवलं की सोपं होत जातं. म्हणलं डन. आणि मी याच्या मीटिंग केल्या. पहिली 3.5 वर्ष मी एकही मीटिंग न चुकवलेला माणूस आहे बरं का मित्रांनो. आणि त्यात जे संस्कार झाले ना माझ्या मनावर, त्या संस्कारांच्या आधारे मी आज बोलतोय तुमच्याशी. 90 दिवस जवळ होत आले की मला भीती वाटायची, होतील की नाही, होतील की नाही, होतील की नाही. आणि झाले की ते, म्हणजे ज्या उठाबशा काढताना मला माझ्यानंतर आलेल्या माणसाचं नाव बोर्डवर लिहिलेलं आणि 90 डेज लिहिलेलं दिसायचं आणि मला वाटायचं मला का होत नाही आहेत. तर माझ्या नावासमोर 90 डेज लिहिलं गेल्यावर म्हटल्यावर एकाने त्या दिवशी ते टोकन वगैरे सगळं झालं, रडू बिडू आलं मला. आणि मग एक जण हळूच जवळ आला आणि म्हणला 90 थांबणारा मेंबर नाहीये तू. म्हणजे आता वर्ष होता झाल्यावर एकाने सांगितलं पहिलंच वर्ष झाले बरं का फक्त. म्हणजे काय फार मोठा तीर मारलाय असं नाहीये. आणि तिथनं आता मी माझे अनुभव सांगतो मित्रांनो. आत्तापर्यंत या 25 वर्षात मी स्लिप झालेले मेंबर जेवढे बघितलेले आहेत ना, ते सगळे बिलो 1 वर्ष आणि 2.5 महिनेवाले आहेत. म्हणजे 1 वर्ष झालं की आपल्याला वाटायला लागतं आता दारू सुटली, आता दारू सुटली, आता नो प्रॉब्लेम. परंतु तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, आपल्याला जे वाटतं ना नो प्रॉब्लेम, तोच आपला खरा प्रॉब्लेम असतो. कारण काही झालं की त्या गोष्टीकडे कॅज्युअली बघायचा ॲटिट्यूड असतो आपला. तसं नसलं पाहिजे. जर तुम्ही एच्या मीटिंग्स करत राहिलात तर तुम्ही सावधपणे जगायला शिकता. दारू थांबली, दारू प्यायचीच नसते. खरं सांगायचं तर दारू प्यायचीच नसते. मी मूर्ख होतो म्हणून दारू पित होतो. काय त्याच्या आईला काही केलं, अगदीच काहीही केलं माहिती आहे का त्या दारू पिण्यासाठी. हे नुसते घरातले भांडी विकली, चोऱ्या केल्या आणि दागिने विकले इथपर्यंत नाही थांबलो मी. म्हणजे लाचारी म्हणजे किती लाचारी. पण दारू थांबल्यानंतर मला ह्या लोकांनी ताठ मानेने जगायला शिकवलं. हे ताठ मानेने जगायला शिकवताना त्यांनी हेही सांगितलं की दारू प्यायचीच नसते. मग काय झालं, आता काय झालं तुला 1.5 वर्ष. अहो आता म्हणजे काय साधं आहे का काय, 1.5 वर्ष होऊन गेलं मला. एकाने सांगितलं एका तुझ्या तोंडाचा वास पण नाही गेलेला 1.5 वर्ष. म्हणजे अहो असं काय म्हणतो तू. त्याला 11 वर्ष झाली होती हो तो बोलणारा. म्हणजे मला काय सांगायचंय, हे संस्कार जे करतात ना ए मध्ये आल्यावर होतात, करतात नाही होतात.
ते संस्कार काय होतात तर आपले पाय वेळोवेळी जमिनीवर राहायला हे ओल्ड टाइमर्स मला मदत करतात. प्रोव्हायडेड आय अटेंड द मीटिंग्स. यांच्यातलं कोणीही माझ्या घरी येऊन मला मदत करत नाही. मदतीची जरूर मला असेल तर मी याची मीटिंग केली पाहिजे. म्हणजे काय, आता पितोय का मी? बघा आलेले दात, मला वेळोवेळी येत असलेल्या दातांबद्दल बोलतोय मी. शिवशिवतात ना. पण इथे असे डेंटिस्ट असतात की जे माझ्या चेहऱ्याकडे बघून माझा कोणता दात आता शिवशिवतोय हे परफेक्ट ओळखतात. आणि जरा त्याच्यात वाढ झाली की ते त्यांच्याकडे इम्पोर्टेड पकडी असतात. तुम्हाला सांगतो मी, अलगदपणे बाजूला घेऊन उपटून टाकतात. म्हणजे त्यांचा हेतू आपल्याला सावध करणे हा असतो, अपमान करणे हा नसतो. आणि मग तो दात इतके हलकेपणाने काढतात ना की तो दुखतही नाही आणि खाणं सुसह्य होतो, जगणं सुसह्य होतं. मला वाटायला लागलं होतं माझी दारू सुटली. आणि नुसतं ते 1.5 वर्ष 2 वर्ष असं नाही बोलत ते म्हणतात अरे प्यायचीच नसते, तू मूर्ख होतास म्हणून पित नाही. मग आता काय करतो तू? मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी इथं आलो तेव्हा काहीही करत नव्हतो. कारण ती किर्लोस्करची पेन्शन चालू होती आणि घर आपलं सांभाळलं जात होतं. कारण बायकोनी पासबुकच काढून घेतलं होतं माझ्याकडचं. हे त्यातलं खरं कारण आहे. अदरवाईज मी सगळं भिकेल लागलेला माणूस. पण इथं आल्यानंतर एक 9 महिने नाही 90 दिवस वगैरे झाल्यानंतर मला लाज वाटायला लागली. आपण काही करत नाही. तर ती लाज वाटत नव्हती बरं का. तर मला एका ओल्ड टायमरने विचारलं, तुझ्या बायकोला जर कोणी विचारलं तुमचे हे काय करतात तर तिने काय सांगायचं रे? आमचे हे मीटिंग करतात? नाही म्हणजे, पण मी नोकरीच्या शोधात आहे. 1दा 2दा 3दा झाल्यावर, कारण मला काय माहितीये का, मला झळ जोपर्यंत बसत नाही ना, चिमटा बसत नाही ना ढोंगणाला, तोपर्यंत मी हालत नाही. पण इथं आल्यानंतर बदलत जाणाऱ्या विचारांबद्दल बोलतोय मी. इथं आल्यानंतर ते चिमट्या काढणारे लोक असतात आणि मला लाज वाटायला लागली, आपण काही करत नाही याची. पण आता मला ह्या वयात कोण नोकरी देणार? आणि माझ्या डोक्यात काहीतरी ते स्टेटस, कॅलिबर, स्टँडर्ड असलं काहीतरी होतं. आणि मला आता तेवढा पगार कोण देणार असं काहीतरी डोक्यात होतं. मला इथं आल्यावर कळलं की मला मिळेल त्या पगारात काम केलं पाहिजे. आणि मी केलं काम. पुढे 3 आठवड्यांनी मला परमेश्वराने चांगली संधी दिली, चांगले पैसे मिळवले वगैरे, ते जाऊ दे. पण इथं येत असल्यामुळे मानसिकता माझी नीट राहिली. कारण आपल्याला काय माहितीये का, जरा एक म्हणजे अगदी 500चा कॅट वगैरे लागत नाही बरं का. 50चा कॅट जरी खिशात आला ना तरी लगेच ते चावायला लागतं आपल्याला. कारण आपल्या खिशाला कधीच 100ची नोटीने सुद्धा आपल्याला गप्प बसू दिलेलं नव्हतं पूर्वी. 100ची नोट सुद्धा मी घरात घेऊन कधीच नाही गेलो. संपूर्ण पैसे संपेपर्यंत मी दारू पीत राहायचो. इतका तर येडा झालो होतो मी. पण पैसे आले तर ते चावतात आणि राहिले खिशात तर मग माज येतो की लगेच इथं सांगतात काय काय विकत घेताय तरी तुला पैसे दे, सांग बरं मला किती पैसे दिले म्हणजे तुझी बायको असेल रे. असं खाडकन विचारणारा बाप मला इथं भेटला. बदलत जाणारी मानसिकता. 4 पैसे खाली आले ना बुडाच्या की लगेच दात येतात आपल्याला. लगेच ट्रिपांना जाणं,
दुसरं म्हणजे आता भांडवल जमलं, 5,000 खिशात आले म्हणजे आता भांडवल जमलं, मग आता खेळायला बसायला हरकत नाही की आली राणी, झाली सुरुवात. कारण माझा स्वभावच मुळी इझी मनीच्या मागे लागणं हा आहे. आणि लगेच मला ते मटका, रनिंग, काय म्हणायचं त्याला, रमी, काही कुठल्याही प्रकारचं जुगार म्हटलं की माझी वृत्तीच जुगारी ना, इझी मनी. पण इथले लोक, तुम्ही जर रोज मीटिंग करत असाल तर तुमच्यावर प्रॉपर लक्ष ठेवून असतात. आणि जर तुम्ही त्यांच्याशी अत्यंत मनमोकळेपणाने वागत राहिलात तर ते तुम्हाला वेळोवेळी सावध करतात. मला तसं सावध केलं, त्यानंतर मी 5-3-2 खेळायला सुद्धा पत्त्याला हात लावला नाही अद्यापपर्यंत. बदलत जाणाऱ्या मानसिकतेमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्त्री देहाबद्दलची आसक्ती खूप उफाळून येते. कारण आता मी पीत नाहीये ह्याचा अर्थ आता चालतं ना. आणि मग आनंदी कधी व्हायचं? मी कधी आनंदी व्हायचं? माझे आनंद कशात आहेत तुला कुठं कळतंय? अरे तुलाच कळत नाहीये तुझे कशात आनंद आहेत. इथं आल्यानंतर एक से बडकर एक पॉवरफुल वाक्य ऐकायला मिळतात. जर शरीर आणि मन एकत्र ठेवून पहिली प्रार्थना ते शेवटची प्रार्थना रोज मीटिंग करत राहिलात ते, तर त्यातलं माझ्यासाठी प्रभावी ठरलेलं वाक्य म्हणजे व्यसनमुक्तीमध्ये मिळणारं स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. लगेच माझ्यासारखा माणूस विचार करायला लागतो. अहो विचार करायची सवय सुद्धा या वाल्यांनी लावली मला. अदरवाईज मी अविचारानेच वागलेला माणूस आत्तापर्यंत, म्हणून तर इथं यायला लागलं माझ्यासारख्याला. इथं तुम्हाला परत सांगतो, इथं मेरिट लिस्टवालेच येतात, डोनेशनवाला कोणी येत नाही. आयुष्यभर चुका करून झाल्यावर, नशिबाचे त्याच्या भोग संपल्यावर मगच माणसं इथं येतात. आणि इथं आल्यानंतर मग आनंदाने जगायला लागतात. मग स्वैराचार आपला, मला श्रीमंत फार व्हायचं होतं पण अजिबात होता येत नव्हतं. इथं आल्यानंतर समजलं मला, 1 रुपया जरी खर्च करायचा असला तरी तो खर्च करण्यापूर्वी ही आपली मागणी आहे का गरज आहे, वेदर इट इज युअर नीड ऑर इट इज युअर वॉन्ट, याचा विचार करून पैसे खर्च करायला लाग. झर 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 पैशाची पातळी वाढायला सुरुवात होते. माणसं चिक्कूपणाने वागत नाहीत, आवश्यक ते खर्च करतात, असा माझा अनुभव आहे. बदलत जाणारी मानसिकता. सुरुवातीला आता मी पितोय का असं घरात वाढणारा माणूस म्याव म्हणायला लागतो घरामध्ये. का? इथं येत राहिल्यानंतर आज मी जे काय इथं आहे, अस्तित्व आहे माझं, त्यामागे माझ्या घरच्यांच्या पाठिंबा आहे म्हणून मी आहे याची जाणीव सदैव ताजी राहते. अदरवाईज कुठल्याही गोष्टीने आपल्याला लगेच फुगा येतो. आणि आली ना की ती बायको नावाचं एक प्राणी असतो, तो वेळीच टाचणी लावतो आपल्या फुग्याला. माहितीये ह्या शब्दामध्ये तिच्या इतकं जहर असतं की ते चुकलेल्याच माणसाला कळतं. आणि ते लक्षात राहण्यासाठी एच्या मीटिंगला यायचं असतं. त्या माहितीत काय काय असतं, किती वेळा रात्री अपरात्री घरी आलाय इथपासनं
किती वेळा मी तुला भरवलंय, जेवणार नाही, माना इकडं करते तिकडं करते, असं करून त्या बायकोनी भरवलेलं असतं. माहितीये तुम्ही काय आहे याच्यात? माहितीये मध्ये चड्डीत मुतला होता बेट्या त्या दिवशी तू. हे सुद्धा असतं. हे ऐकायला शिकतो माणूस. बदलत जाणाऱ्या मानसिकतेबद्दल बोलतोय. हे जर एच्या मीटिंग केल्या नाहीत तर आपल्याला जाणवत नाही. कारण आपल्याला काय माहिती आहे का, आपल्याला खांदे उडवून बोलायची सवय, खोटं खोटं हसायचं. यु नो आय सी. अरे तू खरा कसा आहे हे तुला कळतच नाही ना. कारण सारखं डोक्यामध्ये आपलं म्हणजे कसलंय. इथं आल्यानंतर बदलत जाणारी मानसिकता म्हणजे माझं खरं कसं आहे, मला माझ्या कपॅसिटीज किती आहे, मला माझ्या शूजचा साईज कळला पाहिजे. तू किती मोठा होणार आहे बेटे आयुष्यात. बेडूक फुगून फुगून बैल होणार नाहीये. अशा शब्दात सांगितलं ना की मग माझे कान हलतात. अदरवाईज दिव्या स्वप्नामध्ये रमणारा मी, मला सगळं इझीच वाटायचं रो. कुठलीही गोष्ट मी सांगेन तसंच झालं पाहिजे. अरे सगळं कसं तसं होईल. अगदी मला तुम्ही खरं सांगतो तुम्हाला, मी ट्रॅफिकचा रूल तोडण्यापासनं सुद्धा वाचवणारे हे ए वाले आहेत. अदरवाईज अत्यंत बेदरकारपणाने मी वागलेला माणूस आहे आयुष्यात. मरशील, त्या मरशील या वाक्य शब्दामध्ये ना एवढी दहशत असते तुम्हाला सांगतो मी, फार बेकार. प्रोव्हाइडेड यू हिअर इट व्हेरी केअरफुली. लक्षपूर्वक ऐकायचं मित्रांनो. इथं येत राहिल्यानंतर 1 वर्ष 2 वर्ष झाली की ती मीटिंगचं आता काही जरूर नाही, आता रोज काय मीटिंग करायची आहे. आणि जरा 1-2 दिवस मीटिंगला उशिरा गेलं ना की इथले लोक विचारतायत, काय सगळे सोबर राहिलेत की नाही बघायला आला खरे तू. कारण माझी देहबोली बदलते. अहो माझी देहबोली बदलते, माझा शेकहँड करण्याची पद्धत बदलते, चालण्याची पद्धत बदलते, सगळंच बदलतो. पण इथं येत राहिलं तर तसं होत नाही मित्रांनो. वेगवेगळ्या आसक्ती असतात माणसाला. मला तरी होत्या. आता 70ला टेकल्यामुळे सगळ्या गेल्या आहेत असं नाहीये, पण त्याची धार बरीच कमी झाली. कारण बदलत जाणारी मानसिकता. सिगरेटी ओढायचो मी नवीन असताना, म्हणजे आयुष्य सिगरेटी ओढण्यातच गेलं माझं. आणि एकाने मला सांगितलं, अरे तुला काय लाज वाटते का रे. म्हणलं आता काय झालं, तुम्ही काय असं म्हणताय मला. नाही म्हणले, तू तिथं पोपटासारखं बोलतो, तो आजार आहे असं तसं तसं. आणि नंतर मीटिंग संपल्यानंतर बाहेर उभं राहून सिगरेट ओढतो. म्हणला तू नवीन आलेल्या माणसांनी काय बघायचं तुझ्याकडं, सिगरेट कशी ओढतो बघायचं का. मला लाज वाटली मित्रांनो. मग मी सिगरेट सोडायचा प्रयत्न केला, मला काही ते जमलं नाही. मग मी कबूल केलं नाही जमत आहे. मग ते म्हणले, आपला नेहमीचा फॉर्म्युला वापरा की तुमचा. म्हणलं काय. म्हणलं शेअरिंग करायला उभं राहिलं की सांगायचं, माझं नाव मोहन आहे, मी एक दारूड आहे आणि मला अजून सिगरेट थांबवणं जमत नाही. मला लाज वाटायला लागली आणि मग मी सिगरेट थांबवायला लागलो. आणि म्हटलं आज माझा सिगरेट थांबवण्याचा पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, चौथा दिवस झाला. आणि नंतर 5व्या दिवशी ओढली तर परत सापशिडीतल्या, आपलं ते काय म्हणायचं त्याला, सापशिडीतल्या सापाच्या तोंडात सापडल्यासारखं वाटलं मला. शून्यावर आलो ना मी. त्यामुळे म्हटलं परत आज पहिला दिवस होता. लाज जोपर्यंत वाटत नाही ना आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये, तोपर्यंत आपण शहाणा होत नाही. या 12 पायऱ्या
स्पॉन्सर. मी कसं घेईन स्पॉन्सर? कारण माझ्यापेक्षा कोणी अक्कलवान असू शकतं हेच मुळी मला पटत नव्हतं. मग तू असाच राहणार बेट्या, तू असाच राहणार आयुष्यात. तुझी कोणती स्वप्न पूर्ण होणार नाही असं मला जेव्हा सांगितलं, आणि होतच नव्हती, त्याचं कारण आय वॉज नॉट आन्सरेबल टू एनीबडी. बदलत जाणाऱ्या मानसिकतेबद्दल बोलतोय मी. जोपर्यंत मी 12 पायऱ्यांचा कार्यक्रम आचरणात आणत नाही, आचरणातला इन्व्हर्टेड कॉमा, आचरणात ह्या शब्दाला इन्व्हर्टेड कॉमा व अंडरलाईन, बोलणारे लय आहे तो. तुला माहित आहे का, पेज नंबर अमुक अमुक वर खालून दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये डावीकडून 4था शब्द. आपण इथं कशासाठी आलोय? ते आचरणात आणण्यासाठी आलोय. हे काही कळत नव्हतं. आणि ए मध्ये आल्यानंतर मी जेव्हा 12 स्टेप प्रोग्रामला सुरुवात केली, स्पॉन्सर घेतला, तर स्पॉन्सरही मला माझा बाप काय आजोबा काय सगळाच भेटला. हो काय सांगायचं तुम्हाला, त्याच्या हातात कायम तो इलेक्ट्रिक हंटर, मोठा आवाज येणार पण जखम तर नाही होणार. बरं, तो आवाजच एवढा मोठा की माझ्यासारखं जनावर त्यांनी दचकायलाच पाहिजे. त्यांनी मला सिस्टीम लावून दिली होती. ठराविक दिवसांनी तू माझ्याकडे यायचं आणि मागच्या वेळेला आपण काय बोललो होतो त्यावरती तू काय केलं तेवढं फक्त बोलायचं, आणि मग इतर काय असेल तुला सांगायचं, विचारायचं असेल ते बोल. हा 12 पायऱ्या म्हणजे काय आहेत, त्याचा कोर्स कुठं चालतो माहित नाही. पण तो स्पॉन्सरकडे जाऊन तुम्ही जर का, इफ यू बिकम आन्सरेबल टू हिम फ्रॉम युअर बॉटम ऑफ हार्ट, इट वर्क्स. तिथे खरे संस्कार होतात मित्रांनो. मानसिकता बदलली जाते, आधार मिळतो. आपण आता गये गुजरे नाही हे जसं सुरुवातीला जाणवतं, माणूस प्रयत्न करायला लागतो, तसं करेक्ट दिशेने प्रयत्न करायला दिशा दाखवणाराच माणूस लागतो. आणि आपल्यासारख्याला म्हणजे आधी गेले आणि मग सांगितले वालाच लागतो. मला काय मिळवायचंय आयुष्यात? मला कौटुंबिक स्वास्थ्य पाहिजे, चल दिलं. मला श्रीमंत व्हायचंय, किती श्रीमंत व्हायचंय नाही सांगता यायचं मला. त्या माणसाने मला, मी मानसिकतेबद्दल बोलतोय, पैशाचा आधार कुठपर्यंत वाटला पाहिजे माणसाला हे शिकवलं. अदरवाईज मी त्या रेसमधल्या घोड्यासारखा नुसता पैसा 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 की पैशाच्याच मागं धावत राहणार. मग त्यामध्ये मी माझी रात्रीची झोप घालवणार, मनस्वास्थ्य घालवणार, कौटुंबिक स्वास्थ्य घालवणार, तब्येतीची हेळसांड करणार. इथं आल्यानंतर मला माझी शरीर किती महत्वाचं आहे हे इथल्या लोकांनी समजावून सांगितलं. अदरवाईज मी त्याला काय झाले, सुटतं नाही एखाद्याचं पोट, हे माझं पोट सॉलिड सुटलं होतं. आणि मी म्हणायचो ते सुखवस्तूपणाचं लक्षण आहे. त्यांनी सांगितलं 6 किलो साखर बांधलीस साल्या तुझ्या पोटाला. 6 किलो साखर बांधून तू पोटाला फिरतोय. ऍक्च्युली म्हणजे मी फिरतोय म्हणजे स्कूटरवर तर जातो. अरे लाज वाटायला पाहिजे, चालायला जात नाही तू. इथं बोलतात बरं का असं. आणि तो चिमटा इतका असह्य झाला हो मला, म्हटलं आता उद्यापासून नक्की जातो चालायला.
आणि दुसऱ्या दिवशी मीटिंगला गेल्यावर एकाने प्रश्न विचारला, आज चालायला कोण कोण गेलं होतं? आम्ही नाही ना. की दुसऱ्या दिवशी आमचे स्पॉन्सर घरी आले माझ्या पहाटे 6 वाजता. चला म्हणले चालायला. अहो एवढ्या लवकर कुठं? कारण माझे दात पण घासून झाले नव्हते. विषय असा चाललाय की मला आनंद कधी मिळाला? चालायला लागल्यानंतर मिळाला. पहिल्या दिवशी माझं पोट कमी झालं का? नाही झालं. पण कष्ट, शिस्त, सातत्य आणि प्रामाणिकपणा ह्याचं महत्त्व जोपर्यंत तुम्हाला पटत नाही आणि आचरणात आणत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचे रिटर्न्स मिळायला सुरुवात होत नाही. मिळायला सुरुवात होत नाही असा शब्द बोललो बरं का मी. मिळत नाहीत असं नाही बोललो मी. सुरुवात व्हायला इतक्या सातत्याने हे करायला लागतं मित्रांनो. तर आणि त्यासाठी मानसिकताच बदलायला लागते तुम्हाला. इतकं सोपं नाहीये. आपण 50 फूट खाली खड्ड्यामध्ये होतो, त्यातनं एक एक पाऊल टाकत येऊन ग्राउंड लेवलला यायचंय. आणि ते आल्यानंतर आपल्याबरोबर एकेकाळी चालणारी माणसं 5000 फूट पुढे गेलेले दिसायला लागतात. रादर 5000 फुटावरचे दिसतच नाहीत, फक्त ऐकू येतात. आणि आता आपल्याला प्रवास सुरू करायचा आहे. आणि प्रवास सुरू करायचा असेल तुम्हाला तर मानसिकताच बदलायला पाहिजे. आणि मानसिकता बदलायची असेल तर त्याला याच्याच मीटिंग केल्या पाहिजेत. करोनामध्ये त्या ऑनलाईन मीटिंग आल्या होत्या. मीही ऑनलाईन मीटिंगच करायचो. पण पुढे काय झालं, खूप लोकांना त्या ऑनलाईन मीटिंगचंच आधार वाटायला लागला. ऑनलाईन मीटिंग वाईट असतात असं माझं म्हणणं अजिबात नाही. परंतु माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे माझ्या अनुभवाप्रमाणे प्रत्यक्ष केलेल्या मीटिंगचा इफेक्ट जितका जास्त चांगला होतो मानसिकता बदलायला, तितका उपयोग ऑनलाईन मीटिंगचा होत नाही. कारण इथे जसं आपण एकमेकांना याची देही याची डोळा बघतोय तसं ऑनलाईनमध्ये कोणीच कोणाला बघत नाही. कोणी हाफ पॅन्टीवर लोळते, कोणी पांघरून घेऊन ऐकते मीटिंग, असं सगळं असतं. त्यामुळे आपल्याला फिजिकल मीटिंग करणं हे आवश्यक आहे. मध्ये एक जण माझ्याशी असाच वाद घालायला लागला की नाही पण आम्ही थांबलोय ना, आता मला 3 वर्ष झाली की म्हणला मी नुसता ऑनलाईन मीटिंग करून थांबलोय, आजतागत एकही मी फिजिकल मीटिंग केलेली नाही. मग तुम्ही असं कसं म्हणता? म्हणलं तू ऑनलाईन दारू पितो का रे? तू दारू प्यायचा का ऑनलाईन? नाही म्हणला. आता कळलं तुला. आणि तो आला फिजिकल मीटिंगला. आणि तो एकदा फिजिकल मीटिंगला आल्यानंतर तो रमला इथं. आणि इथं रमल्यानंतर त्याच्या मानसिकतेत जे बदल झाले ना, त्यांनी खूप अचीव केलं पुढे. 5 एक वर्षाचा आहे तो आत्ता. मला सांगायचं आहे काय तुम्हाला, मीटिंग केल्याने मानसिकता बदलते, बदलत राहते. मला अजून काहीतरी मिळवायचं आहे आणि ते मिळणार आहे हे चैतन्य प्राप्त होतं. आणि शेवटी चैतन्य जोपर्यंत तुमच्याकडे नाही तोपर्यंत तुमची प्रगती नाही. मला 35 मिनिटं सांगितलेली आहेत, 34 मिनिटं झाली. मी थांबतो. धन्यवाद.